शिशामी क्षमता अजून शिशामी क्षमता. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर मिनी ब्लॉग. तर आमची सिया कशी प्रकारे श्री स्वामी समर्थ म्हणते हे तुम्ही ऐकलंच असेल. त्यानंतर आज होती होळी, आणि होळी जरी असली तरी आज दिवसभर आम्हाला भरपूर ऑफिसची कामं होती, ती आम्ही आटोपली. आणि त्यानंतर अर्धा ते पाऊण तासामध्ये मी हा स्वयंपाक रेडी केला. स्वयंपाक झाल्या आमच्या सियाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता, तर तिने स्वामींना नैवेद्यही दाखवला, नमस्कारही केला, आणि त्यानंतर तिने स्वतःच तो नैवेद्य खाल्ला. तर नेहमीप्रमाणे सिया देवाला दाखवलेला नैवेद्य खाते. आणि बघा, हे सगळं बघून आम्हाला खरंच खूप छान वाटतं. वेगळं काही तिला शिकवायची आम्हाला गरज पडत नाही आहे. तर आता हे सगळं झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं होळीच्या पूजेसाठी खाली, कारण की आमच्या सोसायटीत होळीची पूजा केली जाते. तर इकडे पटपट जे काही स्वयंपाक होईल तो मी केलेला होता. त्यानंतर इकडे बघा, मी सियाची नजर काढली. तर आपल्या बाळाला किंवा आपल्याला कुणाचीही काहीही वाईट नजर वगैरे लागलेली असेल तर आपण ती होळीमध्ये टाकू शकतोय. अशा प्रकारे मी खोबरं, लवंगा, काळे तीळ, कापूर वगैरे घेतलं. आमच्या सियाची नजर काढली आणि ती मला टाकायची होती होळीमध्ये. तर असे म्हणतात की होळी हा सण नेहमी वाईटावर वाईट शक्तींचा नाश होऊन विजय असतो. तर अशा प्रकारे या सणाचं महत्त्व आहे. आणि त्यानंतर आम्ही गेलो खाली, होळीची पूजा वगैरे केली, आणि असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर